श्रीराम समर्थ. श्रीमद दासबोध दशक 13वा. नामरूप समास 10वा. शिकवण निरूपण श्रीराम. पालेमाळा सुमनमाळा, फळमाळा बीजमाळा, पाषाणमाळा कवडेमाळा, सूत्रे चालती श्रीराम. झाडाची पाने, फुले, फळे, बीजे यांच्या त्याचप्रमाणे पाषाण, कवड्या इत्यादींच्या माळा करतात. त्यात दोरी ओवलेली असते. स्फटिकमाळा, मोहरेमाळा, काष्ठमाळा, गंधमाळा, धातुमाळा, रत्नमाळा, जाळ्या बोली चांदुवे श्रीराम. परी हे तंतूने चालते, तंतू नसता विष्कळीत होते, तैसे म्हणू आत्मयाते, तरी साहित्य न पडे श्रीराम. याखेरीज स्फटिकांच्या माळा, मोहरांच्या माळा, काष्ठमाळा, गंधमाळा, धातुमाळा, रत्नमाळा तसेच जाळ्या, ओळी आणि चांदवे इत्यादी सर्वांमध्ये दोरा ओलेला असतो, म्हणून ते एकत्रित राहतात. तंतू नसेल तर सर्व विस्कळीत होऊन जाते. आत्म्याला त्या तंतूप्रमाणे म्हणावे तर हा दृष्टांत योग्य नव्हे. तंतू समणी वोविला, तंतू मध्येची राहिला, आत्मा सर्वांगी व्यापला, पहा नाका श्रीराम. सर्व मण्यांमधून तंतू ओवलेला असतो, पण तो फक्त मध्यभागीच राहतो. आत्म्याचे तसे नाही, तो तर सर्वांगी व्यापून असतो, पहा ना. आत्मा छपळ सहज गुणे, दोरी काये चढो जाणे, म्हणून दृष्टांत देणे साहित्य न घडे श्रीराम. आत्मा स्वाभाविकपणे चपळ असतो, दोरी काही चढून हालचाल करू शकत नाही, म्हणून हा दृष्टांत योग्य नव्हे. नाना वल्लीत जळांश, उसांमध्ये दाटला रस, परी तो रस आणि वाकस एक नव्हे श्रीराम. नाना वेली जलांश असतो, उसामध्येही रस दाटून भरलेला असतो, पण तो रस आणि चोळट्या एक नव्हे. देही आत्मा देह अनात्मा, त्याहून परतो परमात्मा, निरंजना सोपमा असेची ना श्रीराम. आत्मा देहात राहणारा आहे, पण देह अनात्मा आहे. परमात्मा हा त्याहूनही पलीकडे आहे. त्या निरंजन परमात्म्यास देण्यास योग्य उपमाच नाही. रायापासून रंकवरी, अवघ्या मनुष्यांची आहारी, चराट सगट समान सरी, कैसी करावी श्रीराम. राजापासून रंकांपर्यंत अवघे सर्व मनुष्य मात्रच आहेत, पण म्हणून सर्वांना सरसकट एकसारखे लेखता येत नाही. देव दानव मानव, नीच योनी हीन जीव, पापी सुकृती अभिप्राव उदंड आहे श्रीराम. देव, दानव, मानव, नीच योनी, हीन जीव, पापी आणि पुण्यवान असे उदंड प्रकार आहेत. त्यांचा अभिप्राय वेगवेगळा आहे. एकांशे जग झाले, परी सामर्थ्य वेगळाले, एका संगे मुक्त केले, एका संगे रवरव श्रीराम. भगवंताच्या एकांशाने जग चालते. ईश्वराचा काही अंश जगास व्यापून आहे हे खरे असले तरी प्रत्येक व्यक्ती, पदार्थ यांचे सामर्थ्य वेगवेगळे आहे. एखाद्याच्या संगतीने मुक्त होता येते, तर दुसऱ्या एखाद्याच्या संगतीमुळे रौरव नरक प्राप्त होतो. साकर माती पृथ्वी होये, परी ते माती खाता न ये, गरळ आपण वे काये, परी ते खोटे श्रीराम. साखर आणि माती दोन्ही पृथ्वी तत्वाचीच रूपे आहेत, पण म्हणून माती खाता येत नाही. विषातही जलतत्वच असतं नाही का, पण तो सारखेपणा खोटा आहे. पुण्यात्मा आणि पापात्मा दोहींकडे अंतरात्मा, साधू भोंदू सीमा सांडूच नये श्रीराम. पुण्यात्मा आणि पापात्मा यांच्यामध्ये अंतरात्मा एकच आहे, पण म्हणून साधू आणि भोंदू ही सीमा ओलांडू नये. अंतर एक तो खरे, परी सांगाते घेऊ नये ती महारे, पंडित आणि चाटे पोरे एक कैसी श्रीराम. सर्वांचा अंतरात्मा एक आहे हे खरे असले तरी महाराज बरोबर घेऊन जेवणे योग्य नव्हे. विद्वान आणि वात्रट पोरे यांना समान कसे लेखता येईल. मनुष्य आणि गधडे, राजहंस आणि कोंबडे, राजे आणि माकडे एक कैसी श्रीराम. मनुष्य आणि गाढव, राजहंस आणि कोंबडा, राजे आणि माकडे यांना एक कसे म्हणावे. भागीरथीचे जळ आप, मोरी संबंधणी तेही आप, पुष्कळ उदक अल्पसे ववेना श्रीराम. भागीरथीचे जल तेही पाणी, आणि मोरीतली किंवा डबक्यातली पाणी तेही पाणीच.
पण म्हणून घाणेरडे पाणी थोडे सुद्धा सेवन करता येत नाही. या कारणे आचार शुद्ध, त्या उपरी विचार शुद्ध, वितरागी आणि सुबुद्ध ऐसा पाहिजे श्रीराम. म्हणून माणसाचा आचार शुद्ध हवा, त्यापेक्षाही विचार शुद्ध हवेत आणि तो अनासक्त आणि सुबुद्ध असाच हसायला हवा. शूरांहून मानिले लांडी, तरी युद्ध प्रसंगी नरकांडी, श्रीमंत सांडून वराडी सेविता कैसे श्रीराम. समजा एखाद्या भित्र्या माणसाला शूरापेक्षा अधिक श्रेष्ठ मानले तर युद्धाच्या प्रसंगी फजिती होईलच. श्रीमंतांची सेवा करायची सोडून दरिद्री माणसाची सेवा करणे कसे योग्य ठरेल. एका उदके सकळ झाले, परी पाहून पाहिजे सेविले, चराटा वगेच घेतले तरी ते मूर्खपण श्रीराम. एका उदकामुळे सर्व काही उत्पन्न होते, पण म्हणून योग्य अयोग्य पाहूनच त्या वस्तूचे सेवन केले पाहिजे. सरसकट सर्वच घेणे हा मूर्खपणा आहे. जीवनाचेच झाले अन्न, अन्नाचे झाले वमन, परी वमनाचे भोजन करिता न ये श्रीराम. पाण्याचेच अन्न होते, पण त्या अन्नाची ओक झाली तर त्या ओकीचे भोजन करताच येत नाही. तैसे निंद्य सोडून द्यावे, वंद्य ते हृदयी धरावे, सत्कीर्तीने भरावे भूमंडळ श्रीराम. त्याप्रमाणेच जे निंद्य आहे ते सोडून द्यावे, जे वंद्य असेल ते हृदयात धारण करावे आणि सत्कीर्तीने भूमंडळ भरून टाकावे. उत्तमांचे उत्तम माने, कनिष्ठांस ते न माने, म्हणून करंटे देवाने करून ठेवले श्रीराम. उत्तम लोकांना उत्तमच आवडते, कनिष्ठांना उत्तम मान्य होत नाही, म्हणूनच देवाने त्यांना भाग्यहीन करून ठेवलेले असते. सांडा अवघे करंटपण, धरावे उत्तम लक्षण, हरिकथा पुराण श्रवण नीती न्याये श्रीराम. म्हणून श्री समर्थ सर्वांना सांगत आहेत की लोकांनी सर्व करंटेपणा सोडून द्यावा आणि उत्तम लक्षणे आत्मसात करावीत. त्यांनी हरिकथा पुराणे यांचे श्रवण करावे आणि नीती न्यायाने वागावे. वर्तयाचा विवेक, राजी राखणे सकळ लोक, हळूहळू पुण्य श्लोक करीत जावे श्रीराम. विचारपूर्वक वागून सर्व लोकांना राजी राखावे आणि हळूहळू त्यांना पुण्याच्या मार्गाकडे वळवावे. मुलाचे चालीने चालावे, मुलाच्या मनोगते बोलावे, तैसे जनास शिकवावे हळूहळू श्रीराम. मुलाशी वागताना जसे आपण मुलाच्या चालीने चालतो, त्याचे मनोगत ओळखून बोलतो, त्याप्रमाणेच लोकांचे मनोगत जाणून त्यांच्या कलाकलाने घेऊन त्यांना हळूहळू शिकवावे. मुख्य मनोगत राखणे हेची चातुर्याची लक्षणे, चतुर तो चतुरांग जाणे तर तिवेडी श्रीराम. लोकांचे मनोगत राखणे हेच चातुर्याचे लक्षण आहे. जो चतुर असतो तो चतुराचे हे अंग जाणतो. इतर लोक वेडेच असतात. वेड्यास वेडे म्हणू नये, वर्म कदापि बोलो नये, तरीच घडे दिग्विजये निस्पृहासी श्रीराम. पण वेड्या माणसाला कधीही वेडे म्हणू नये. चार चौघांमध्ये एखाद्याचे वर्म कधी बोलू नये. असे वागले तरच निस्पृह माणसाला यश प्राप्त होते. उदंड स्थळी उदंड प्रसंग, जाणोनी करणे येथा सांग, प्राणी मात्रांचा अंतरंग होऊन जावे श्रीराम. अनेक स्थळी निरनिराळ्या प्रसंगांना तोंड द्यावे लागते. त्यावेळी वेळ प्रसंग ओळखून त्या प्रसंगास अनुसरून यथायोग्य आचरण करावे लागते. म्हणून प्राणी मात्रांच्या अंतरंगाशी एकरूप होऊन जावे. मनोगत राखून जाता, परस्परे होये अवस्था, मनोगत तोडिता व्यवस्था बरी नाही श्रीराम. याप्रमाणे मनोगत राखून जरी ती व्यक्ती दूर गेली तरी लोकांना परत भेटीची उत्कंठा लागून राहते. मनोगत राखले नाही तर लोकसंग्रह होऊ शकत नाही. या कारणे मनोगत राखेल तो मोठा महंत, मनोगत राखता समस्त ओढवून येती श्रीराम. म्हणून जो मनोगत राखतो तोच श्रेष्ठ महंत जाणावा. लोकांचे मनोगत राखले की समस्त लोक त्याच्याकडे आकर्षित होतात. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे चिकवण निरूपण नाम समास 10वा समाप्त. दशक 13वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.